नमस्कार मंडळी. तर आज आपण घरच्या साईचं शुद्ध अगदी रवाळ तूप पाहणार आहोत आणि त्याचसोबत उरलेल्या मिश्रणापासून पनीरही तयार झालं. म्हणजे लोण्यापासून तूप तयार केलं आणि उरलेल्या ताकापासून पनीरही तयार झालं पराठ्यासाठी. पराठे करा किंवा भाजी करा. तर त्यासाठी काय करायचं, इथं मी 1 महिन्यापूर्वीची साय आहे. एवढी काही ठेवत नसते मी, 15 दिवस किंवा 20 दिवसानंतर तूप ते काढत असते. पण यावेळेस कामाची लोड असल्यामुळे आणि घरात पाहुणे असल्यामुळे तूप काढणं काही माझं झालंच नाही. त्यामुळे महिनाभरची साई इथं साठवलेली आहेत. आता तूप काढण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते. मी आधी पण भरपूर साऱ्या पद्धती तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. आता मातीच्या माठामध्ये, रईनं असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले होते. आज म्हटलं मिक्सरच्याच भांड्यामध्ये हे तूप काढावं. मिक्सरच्या भांड्यामध्ये जशी थोडी थोडी साय घातली आणि त्यात थंड पाण्याचा आपल्याला इथं उपयोग करायचा. मिक्सरचं बटन चालू बंद करून असं फिरवायचं आणि लोणीही सहज बाहेर निघते. खूप जास्त वेळ लागत नाही त्याला. म्हणून आपल्याला थोडं थोडं साय घ्यायची आणि त्यात थोडंसं थंड पाणी किंवा बर्फ घाला. अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण सायचं हे लोणी तयार करून घ्यायचे आहेत. आता माझी महिनाभराची साय असल्यामुळे खूप सारी निघाली आहेत. आपण दूध किती आणतो ना त्यावर आपली साय ती निघत असते. आता रोजचं माझं 1 ते 1.5 लिटर दूध असते आणि खूप जर पाहुणे कधी आलेत घरामध्ये किंवा जर का लागत असलं तर 2 लिटर पण होऊन जातं रोजचं दूध. त्यामुळे माझी साय एवढी साठवलेली आहे. दूध चांगलं कळकळीत तापून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं. तर थोड्या वेळानं तुम्ही बघता 1-1.5 तासानंतर आपली जाळीदार त्यावरची साई निघते. त्यामुळे माझी साई ती भरपूर निघाली आणि दूध मी 2 वेळेस तापवते. दोन्ही वेळेस ही साई चांगली निघते. पहिल्यांदा थोडीशी जाडसर निघते आणि दुसऱ्या जे आपण दूध तापवतो ना तेव्हा थोडीशी पातळ असते. पण असे करत आपली साई खूप सारी तयार होते. तर इथं माझी 1 महिन्याभराची साय आहे. म्हणून म्हटलं मी तुम्हाला दूध किती आणतो त्यावर आपली साय ती निघत असते. आपण जर अर्धा लिटर दूध आणलं तर साय तुमची कमी निघू शकते. तर आता माझी इथं 1 ते 1.5 लिटर दूध असते. त्यामुळे माझी साय भरपूर निघाली आहेत. आता जे लोणी काढले ना आपण ते एकाच भांड्यामध्ये घालून घेतलं आहे आणि त्यातलं पूर्ण लोणी ते पिळून काढायचं आहे. म्हणजे राहिलेलं जे दूध वगैरे असतं ना त्यातलं पाणी ते साईडला राहतं. आता ते एकाच भांड्यामध्ये भांड्यामध्ये मी साय साठवली होती त्याच भांड्यामध्ये मी लोणीसुद्धा घेणार आहेत. म्हणजे वेगळं भांडे जास्त भरत असायची गरज नाही. त्या भांड्यात साय साठवलेली होती त्याच भांड्यामध्ये आपल्याला लोण्याचे गोळे ठेवून द्यायचे. चांगलं 2 ते 3 पाण्याने हे लोणी आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे. पण व्हिडिओमध्ये दाखवताना तुम्हाला एकाच पाण्यानं धुताना दाखवलेलं आहे. पण मी मुळात ते 2 ते 3 पाण्यानं धुतलेलं आहे. कारण त्याला जो आंबटपणा असतो ना 1 महिन्याची साय असल्यामुळे त्याला तो राहत नाही. म्हणून आपल्याला 2 ते 3 पाण्यानं लोणी हे धुणं गरजेचं आहे. आता लोणी आपलं चांगलं धुवून काढलं आहेत आणि चांगलं त्याला पिळून घ्यायचे. आता ज्या भांड्यामध्ये आपण लोणी कढवणार आहेत त्याच भांडे आपल्याला घ्यायचे आहेत. इथं मी पितळीची कढई घेतली. त्याच कढईमध्ये आपल्याला हे लोणी घालून घ्यायची. म्हणजे हीच कढई मी गॅसवर आपल्याला ठेवायची आहेत लोणी कढवण्यासाठी. अगदी पांढरं शुभ्र लोणी आपलं इथं तयार झालं आहेत. आता हीच कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आणि जसं गॅस चालू राहील ना मिडियम गॅसवरती तसं ते वितळेल आणि थोडंसं पातळ होईल. आता 15 ते 20 मिनटं मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे लोणी कढून घ्यायचे. जसा बेरीचा रंग असं ब्राऊन होत नाही ना तोपर्यंत आपल्याला लोणी हे काढून घ्यायचे. त्यामध्ये चांगला सुगंध येण्यासाठी तुळशीचे पानं आवर्जून घाला. तुळशीचे पानं घ्याला किंवा वेळेचे पानं घातले तरी पण चालतं. तरी पण खूप सुगंध खूप छान येतो. आता बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बेरीचा रंग थोडासा पांढराच आहे. अजून थोडा डार्क होण्यासाठी अजून थोडा गॅसवर त्याला होऊ द्यायचं आहे. म्हणजे मिडियम गॅसवरती 15 ते 20 मिनटं हे जातातच आपल्याला. मिडियम गॅस आलात की नंतर असं ब्राऊन रंग यायला लागला की समजायचं आपलं तूप इथं तयार होत चाललं आहेत. रंग पण अगदी सुरेख आला आहे तुपाचा आणि बेरीसुद्धा छान आली आहेत. आता तुम्ही पाहू शकतात. आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. नंतरच गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आता बघू शकता अगदी पिवळं जर आपलं तूप तयार झालं आहे. घरच्या साहित्य अगदी पांढरं शुभ्र रवाळ तूप इथं तयार झालं आहे. तुम्हाला सकाळीसुद्धा दाखवणार हे तूप मी किती रवाळ झालेले आहेत. कारण आता हे ताजंच तूप आहे, गरमच त्यामुळे थोडं वितळलेलं आहे. आता हे तूप आहे एकाच भांड्यामध्ये कढईमध्ये गाळून घ्यायचं आहे. म्हणजे खालची जे बेरी आहेत ना तुम्ही त्यामध्ये कणकेचा उंडा करून त्याची पोळी लाटू शकतात किंवा रोजची आपली चपाती असते गव्हाची पोळी ते चुरून त्यामध्ये गूळ घालून पण तुम्ही ही बेरी खाऊ शकता. खूप छान लागते. माझ्या दोन्ही मुलांना ही बेरी चुरून खूप छान लागते, आवडते तूप आणि गूळ टाकून. आता हे तूप थंड होऊ द्यायचे रात्रभर. म्हणजे रात्रभरासाठी खूप छान खाली बसतं. अगदी रवाळ आपलं तूप इथं तयार होते. कलर पण खूप सुंदर आला आपल्या तुपाचा कारण घरी केलेलं असते त्यामुळे ते छानच असते. तुम्ही सकाळी पाहू शकतात हेच तूप किती छान आणि अगदी रवाळ झाले आहेत. म्हणजे थंड झाल्यानंतर अगदी पांढरं शुभ्र आणि रवाळ तूप आपलं इथं निघालं आहे आणि सुगंधही खूप छान आलेले आहेत. आणि त्याच उरलेल्या मिश्रणापासून इथं पनीरसुद्धा तयार झाले. जवळपास माझं अर्धा किलो इथं पनीर तयार झाले. जे ताक असते त्यात थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि गॅसवर आटू दिले. आणि ते फाटलेलं दूध असतं ते चाळणीनं गाळून घेतलं आणि त्यालासुद्धा 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतले. तो व्हिडिओ काही तुमच्यासोबत मी शेअर नाही केला कारण व्हिडिओ आपला खूपच लॉंग झाला असता. जवळपास माझं 1 किलोच्या वर तूप इथं निघालेलं आहे आणि अर्धा किलो इथं पनीरसुद्धा निघाले.
तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झालं तर. मस्त आपलं घरच्या साईचं तूप इथं तयार झाले. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत